नमस्कार बालमित्रांनो, आज दिनांक 7 डिसेंबर 2020 ला ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्ग 5वी ही संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे। आपल्या गोंदिया जिल्हा परिषद यांच्या सौजन्याने भरारी हा उपक्रम आपल्या गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेर सुद्धा जात आहे। ही एक आनंदाची गोष्ट आहे। तर आज आपण पाहणार आहोत आपला मुख्य विषय मराठी याकडे। तर सर्वप्रथम मराठी या विषयाकडे बघताना आपल्या पुढे प्रश्न निर्माण होतो की प्रश्न कसे असतील, त्याचे स्वरूप कसे काय असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी हा विषय पेपर क्रमांक 1 मध्ये समाविष्ट केलेला आहे आणि या पेपर 1 मध्ये 2 विषयाचा अंतर्भाव होतो। एक मराठी आणि दुसरा गणित। तर मराठीला 25 प्रश्न 50 गुण असतात आणि गणिताला 50 प्रश्न 100 गुण असतात। असे एकूण 75 प्रश्न 150 गुण असे पेपर 1 वरती विचारले जातात। म्हणजे जवळपास 90 मिनिटे, म्हणजे 1 तास 30 मिनिटे। तर आज आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर मराठी या विषयामध्ये जवळपास 4 पहिल्या प्रकरणामध्ये 4 भागांचा समावेश केलेला आहे आणि त्या भागामध्ये उतारा व त्यावरील प्रश्न, दुसरा बातमी व त्यावरील प्रश्न, तर तिसरा जाहिरात व त्यावरील प्रश्न आणि शेवटी कविता व त्यावरील प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। तर आपण यामधील एक उतारा आपण घेऊया। उतारा आहे वाचून बघू आपण। उतारा: ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला सौंदर्याचे दर्शन घडवतात। त्या भाज्यांमधील विविधता माझ्या मनाला फुलवते। भोपळी मिरचीचा रुबाब केवढा, सगळ्या भाजीची ती राणीच जणू। तिच्यात आता रंगाची विविधता आली आहे। पिवळी भोपळी मिरची, तांबडी भोपळी मिरची, या मिरच्या नुसत्या जेवणाच्या टेबलाची शोभा वाढवतात असे नाही, तर भाजीच्या दुकानाचीही शोभा वाढवतात। कोबी, फ्लावर यांचे गड्डे, तांबडा भोपळा, दुधी भोपळा आणि कोहळा हे जवळीक साधत असतात। पडवळ आणि विविध शेंगांच्या भाज्या दुकानात पसरलेल्या असतात। वांग्यांचे रंग आणि आकार यात किती विविधता। घोसाळी, दोडकी, भेंडी,
तोडली आपले अस्तित्व दाखवत असतात. अशा प्रकारचा हा उतारा आहे आणि या उतारावरती 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला कशाचे दर्शन घडवतात. हा पहिला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत आकाराचे, रंगाचे, सौंदर्याचे, मंडईचे. आता इथं बघू आपण की ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला कशाचे दर्शन घडवतात. आता इथं वाचू, ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला सौंदर्याचे दर्शन घडवतात. इथंच त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे की ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला कशाचे दर्शन घडवतात, तर इथं सौंदर्याचे हा पर्याय क्रमांक 3. याला आपल्याला गोल करावा लागेल. साईडला असे 4 क्रमांकाचे गोल असतात. त्या गोलाला आपल्याला पूर्णपणे असं गोल रंगवायचं आहे. तर बघा अशा प्रकारे गोल असतील. हा 1 2 3 4 इथं क्रमांक आहेत 1 2 3 4. आता सौंदर्याचे दर्शन म्हणजे हा सौंदर्याचे क्रमांक आहे 3. तर ह्या 3ला अशा प्रकारे हळूवार गोलामध्ये निळ्या बाल पेनाने किंवा एकतर काळा पेन वापरायचा. अशा प्रकारे संपूर्ण गोल काढावा लागेल. नंतर बघूया आपण दुसरा प्रश्न. उतार्यात सगळ्या भाज्यांची राणी कोणाला म्हटले आहे. आता आपण पाहू नंतरचा. त्या भाज्यामधील विविधता माझ्या मनाला खुलवते. भोपळी मिरचीचा रुबाब केवढा, सगळ्या भाजींची ती राणीच जणू. इथं त्याचा उत्तर आलेला आहे. उतार्यात सगळ्या भाज्यांची राणी कोणाला म्हटलेली आहे. मग इथं बघा, कोबीला, भेंडीला, भोपळ्या मिरचीला, कोहळ्याला. आता याचं उत्तर तुम्ही स्पष्ट आणि सहज तुम्ही उत्तर देऊ शकता. तर कोणतं उत्तर येईल, भोपळ्या मिरचीला. म्हणजे इथं पण 3ऱ्या क्रमांकाचा उत्तर आपल्याला लिहावं लागेल. अशाच प्रकारे तिथं वर्तुळ काढलेले असतील आणि तिथं आतमध्ये 1 2 3 4 असे क्रमांक लिहिलेले असतील. असे बाजूला इथं ह्याच प्रश्नाच्या बाजूला इथे लिहिलेले असतील. पुन्हा आपण काढून पाहू. 1 2 3 4 1 2 3 4. तर इथं भोपळ्या मिरचीला अशा प्रकारे हा सरळ इथं आपल्याला उत्तर दिसते आहे. भोपळी मिरचीचा रुबाब केवढा, सगळ्या भाजींची ती राणीच जणू. म्हणजे भोपळ्या मिरचीला हा 3ऱ्या क्रमांकाचा पर्याय उत्तर बरोबर राहील. याला अशा प्रकारे पूर्ण वर्तुळ रंगवावं लागेल. नंतर पाहू आपण 3रा प्रश्न. रंगात आणि आकारात विविधता असणारी फळभाजी कोणती. तर पर्याय दिल्यात पडवळ, वांगी, दोडकी आणि भेंडी. तर इथं पुन्हा आपल्याला उत्तर शोधावं लागेल. रंगात आणि आकारात विविधता असणारी फळभाजी कोणती. तर पाहू आपण. सगळ्या भाजींची राणी जणू. तिच्यात आता रंगांची विविधता आली आहे. पिवळी भोपळी मिरची, तांबडी भोपळी मिरची या मिरच्या नुसत्या जेवणाच्या टेबलाची शोभा वाढवतात असे नाही, तर भाजीच्या दुकानाचीही शोभा वाढवतात.
कोबी, फ्लावर यांचे गड्डे, तांबडा भोपळा, दुधी भोपळा आणि कोवळा हे जवळीक साधत असतात. पडवळ आणि विविध शेंगांच्या भाज्या दुकानात पसरलेल्या असतात. वांग्यांचे रंग आणि आकार यात किती विविधता, इथं त्याचा प्रश्न आपल्याला मिळतो. रंगात आणि आकारात विविधता असणारी फळभाजी कोणती? तर वांग्याचे रंग आणि आकार. रंग आणि आकाराला, रंगात आणि आकारात म्हणजे वांग्याचे रंग आणि आकार यात किती विविधता? तर आपल्याला त्याचं उत्तर इथं मिळेल की वांग्याचे रंग. इथं आहे का वांगी? पाहू, पडवळ, वांगी, दोडकी, भेंडी. तर इथं आपल्याला वांगी हा दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय रंगवावा लागेल. म्हणजे अशा प्रकारे तिथं भरपूर असतील. 1 2 3 4. तर हा वांगी दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला पूर्णपणे रंगवावं लागेल. ठीक आहे, अशा प्रकारे हा वर्तुळ आपल्याला रंगवावा लागेल. तर हा झाला तुमचा उतारा. याच्या नंतर पाहू आपण बातमी. बातमी बघू. तर तर हा 2018 ला विचारलेला आहे. हा 2018 मध्ये हा विचारलेला आहे बातमीचा. तर चला ठीक आहे, बघा, राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी अशा प्रकारची हेडिंग आहे. पेपरमध्ये अशा प्रकारच्या बातम्या येत असतात. नवी दिल्ली, स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळावर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली. सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपहारगृहाची सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे? स्वच्छ भारत, सुंदर भारत, स्वच्छ भारत, स्वच्छ भारत, स्वच्छ स्मारक, स्वच्छ भारत, आमचा भारत, स्वच्छ स्मारक, स्वच्छ पर्यटन. दुसरा प्रश्न आहे, मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले?
इथं आहे स्वच्छतागृह, उपहारगृह, प्लास्टिक वस्तू. इथं मग त्याचे पर्याय दिले आहेत. फक्त ब म्हणजे हा वाला झाला. दुसरा आहे ब आणि क म्हणजे ब आणि क. तिसरा आहे फक्त क म्हणजे हा फक्त क. आणि चौथा आहे फक्त व ब, फक्त व ब. तर इथे तुम्हाला योग्य पर्याय त्याला वर्तुळ करायचं आहे. तिसरा प्रश्न आहे मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली? इथं दिला 3 ऑक्टोबर, 31 जुलै, 2 ऑक्टोबर आणि 1 ऑगस्ट. तर बघा हा अशा प्रकारची ही बातमी आलेली आहे आणि ह्या बातमीचे सुद्धा 3च प्रश्न विचारलेले आहेत. आता पहिला प्रश्न बघा, प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे? इथं 4 पर्याय दिलेले आहेत. स्वच्छ भारत, सुंदर भारत, स्वच्छ भारत, स्वच्छ स्मारक. तर बघा इथेच उत्तर तुम्हाला मिळेल. स्वच्छ भारत, स्वच्छ स्मारक. स्वच्छ भारत, स्वच्छ स्मारक म्हणजे ह्या मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळावर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. म्हणजे तुमच्या उत्तर येईल दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय. म्हणून आपण दुसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे हा वाला, याला आपल्याला गोल करावा लागेल. अशा प्रकारे तुम्हाला हा गोल करावा लागेल. याला गोल करावा लागेल. दाखवते अशा प्रकारे तर अशा प्रकारे हा आपल्याला गोल करता येईल. म्हणजे क्रमांक 2 स्वच्छ भारत, स्वच्छ स्मारक, स्वच्छ भारत, स्वच्छ स्मारक. अशा प्रकारे हा इथंच पहिल्याच रेषेमध्ये याचं उत्तर आपल्याला मिळेल. नंतर दुसरा प्रश्न आहे मोहिमे अंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले? म्हणजे ह्या मोहिमे अंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले? आता बघूया. काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली. सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपहारगृहाची सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. म्हणजे बघा इथे हा उत्तर आहे. स्वच्छतागृह व उपहारगृहाची सुविधा पुरवण्याचे निर्देश. इथं विचारलेला आहे काय की मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले? तर इथे येईल स्वच्छतागृह व उपहारगृहाची सुविधा. आता इथे उत्तर आपल्याला मिळाले. पाहू आता तो आहे का? आता इथं स्वच्छतागृह, उपहारगृह आणि प्लास्टिक वस्तू. आता इथं दिलाय फक्त ब म्हणजे हा उपहारगृह होऊच नाही शकत. फक्त ब. दुसरा ब आणि क म्हणजे स्वच्छतागृह, उपहारगृह आणि प्लास्टिक वस्तू अशा प्रकारे म्हणतो तो. ब आणि क तोही नाही होऊ शकत. तिसरा पाहू फक्त क म्हणजे प्लास्टिक वस्तू हाही होऊ शकत नाही. मग चौथा आहे फक्त व ब. फक्त व ब म्हणजे स्वच्छतागृह आणि उपहारगृह. आला उत्तर चौथा. म्हणजे स्वच्छतागृह व उपहारगृहाची सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. म्हणजे फक्त व ब म्हणजे हा 4 क्रमांकाचा पर्याय आपल्याला सोडवता येईल. अशा प्रकारे आपण याला रंगवू. झाला 4 क्रमांकाचं पर्याय उत्तर फक्त अ आणि
ब म्हणजे स्वच्छतागृह आणि उपहारगृह आहे. स्वच्छता फक्त अ व ब म्हणजे हा आणि हा हे दोनही येतील. इथं स्पष्ट दिलेलं आहे ना, स्वच्छतागृह व उपहारगृहाची सुविधा. आता याच्यानंतर आपण पाहू तिसरा प्रश्न ह्या बातमीमधला. मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली? आता मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली हा प्रश्न तिथे आहे, परंतु हा तिथं दडलेला आहे, तो तुम्हाला शोधायचा आहे. मराठीच्या उतारा, बातमी आणि कविता किंवा तुमच्या उतारा, बातमी, कविता आणि जाहिरात यांच्यामध्ये असे काही प्रश्न असतात की ते काही प्रश्न तिथे असतात, परंतु ते दडलेले असतात, ते आपल्याला शोधावे लागतात. तर असाच हा एक प्रश्न इथे आहे. हा प्रश्न इथे सुप्त अवस्थेमध्ये आहे. बघा कसा आहे. मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली? आता इथे बघा, स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळावर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली. बघा आहे, महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली आहे. पण इथं पहा, 3 ऑक्टोबर, 31 जुलै, 2 ऑक्टोबर आणि 1 ऑगस्ट. आता इथं तुम्हाला याचा अर्थ काढावा लागेल की महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त म्हणजे हा प्रश्न इथं आहे, परंतु थोडासा दडलेला आहे आणि म्हणून आपल्याला थोडासा तर्क लावावा लागेल की महात्मा गांधी जयंती केव्हा असते? तर महात्मा गांधी जयंती ही केव्हा असते? 2 ऑक्टोबर. आणि म्हणून हा 2 ऑक्टोबरचा तिसऱ्या क्रमांकाचं पर्याय उत्तर हे बरोबर राहील. म्हणून हा तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर आपल्याला असं रंगवावं लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला हा तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर म्हणजे तिसरा 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला काय असते? गांधी जयंती असते आणि म्हणून आपला उत्तर हा बरोबर आहे. महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्त साधून ही घोषणा केली. आणि मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली? तर 2 ऑक्टोबर म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर हा इथे आपल्याला द्यावं लागेल. आता आपण पाहू कविता. तर कवितेमध्ये सुद्धा असेच 3 प्रश्न येत असतात आणि त्या कवितेमध्ये सुद्धा काही भाग हा लपलेला असतो. कधी कधी समान अर्थाचे शब्द विचारलेले असतात, कधी विरुद्ध अर्थाचे शब्द विचारलेले असतात. असे अनेक प्रश्न जे सुप्त अवस्थेत असतात तिथं ते असतात, परंतु ते आपल्याला शोधावे लागतात. तर्क काढून विचार करून ते शोधावे लागतात. तर अशाच प्रकारचा ही आता कविता आपण पाहूया, कशा प्रकारे त्याचे प्रश्न आणि त्याचे उत्तर. तर बघा, ही कविता आहे. उभारून कर उभे माडहे श्री विराम परी झेलित वृष्टी जरा पाहावे क्षितिजावर तर बुडू न जाते धुक्यात दृष्टी. हिरवी झाडे श्यामल डोंगर धुडसर निळसर तलम हवाही. लाल गढूळ जलातून वाहे उसळत खिदळत चंचल काही. भिजून गेले पंख तरीही बसला तारांवरती पक्षी. मध्येच ठिबके थेंब कोवळा फुलवित जडी वलयाची नदी. नंतर सामोर आहे वलयांची नदी. ध्वज मिरवित काजळी धुरांचा. इथं रेषा आपण देऊ अशी.
ध्वज मिरवित काजळी धुरांचा. काजळी धुरांचा. आगगाडी ये दुरून उत्सुक. आगगाडी ये दुरून उत्सुक. उत्सुक. खडखड धड धड आज तिची पण. खड खड धड 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 खडखड धड धड आज तिची पण. तिची पण. पण इथं लिहू आपण खाली. आणि शेवटी भिजून झाली हवा नाव. भिजून झाली हवा नाव. तर पुन्हा एकदा आपण वाचू. उभारून कर उभे माड हे श्री विराम परी झेलित वृष्टी. जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी. हिरवी झाडे श्यामल डोंगर धुसर निळसर तलम हवाही. लाल गडूळ जलातून वाहे उसळत खिदळत चंचल काही. भिजवून गेले पंख तरीही बसला तारांवरती पक्षी. मध्येच ठिबके थेंब कोवळा फुलवित जडी वलयांची नदी. ध्वज वलयांची नक्षी. ध्वज मिरवित काजळी धुरांची. आगगाडीये दुरून उत्सुक. खडखड धडधड आज तिची पण. भिजून झाली हवा नाजूक. अशा प्रकारचा हा भाग परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर याचे सुद्धा 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, माडांना कोणाची उपमा दिली आहे? दिली आहे. माडांना कोणाची उपमा दिली आहे? एक आहे क्षितिजाची. क्षितिजाची. दुसरा डोंगराची. तिसरा आहे विराची. आणि चौथा आहे धुराची. आता याचा प्रश्न उत्तर बघू आपण. माडांना कोणाची उपमा दिली आहे? तर पहिल्याच 2 रेषेमध्ये तुम्हाला मिळेल, उभारून कर उभे माड हे शिरी विराम परी झेलित वृष्टी. शिरी विराम परी झेलित म्हणजे माडांना कोणाची उपमा दिली? तर इथंच बघा, उभारून कर उभे माड हे शिरी विराम परी झेलित वृष्टी. जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी. तर याचा इथेच उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. वीर हा वीर आहे, वीरापरी.
उभारून कर उभे माड आहे शिरी विरापरी झेलीत वृष्टी. माडांना कोणाची उपमा दिली आहे? क्षितिजाची, डोंगराची, वीराची आणि धुराची. पहा, माड म्हणजे हा माड म्हणजे नारळाचे झाड. तर उभारून कर उभे माड हे शिरी विरापरी. शिरी विरापरी, विरापरी म्हणजे वीरा सारखं. म्हणजे कोणाची उपमा? वीरांची. वीरांची म्हणजे हा तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे. याला आपल्याला अशा प्रकारे गोल इथं नाही रंगवायचं, असं बाजूला वर्तुळ रस्ता इथे असा रंगवावा. बाजूला असे वर्तुळ असतात तिथे रंगवावं लागतं. प्रश्न दुसरा आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दांचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आला नाही? इथं आहे एक पाणी, दुसरा आहे नेत्र, तिसरा आहे पाऊस आणि चौथा आहे झेंडा. झेंडा. आता बघा याचं उत्तर, कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आला नाही? पाणी पाहू आता. पाण्याचा समानार्थी शब्द इथं आला की नाही आला पाहू आता. उभारून कर उभे माड हे शिरी विरांपरी झेलीत वृष्टी. जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी. हिरवी झाडे श्यामल डोंगर धुड धुसर निळसर तलम हवाही. लाल गडुड जलातून वाही. जलातून पहा, इथे जलातून आलेला आहे. जलातून म्हणजे हा जल. जलचा अर्थ तुम्हाला माहित असेल, जल म्हणजे पाणी. इथेच उत्तर भेटला. म्हणजे इकडे पाहण्याची काही गरज नाही. आता पहा, नेत्र आहे का तर बघू. ठीक आहे, पाहू आपण. उसळत खिदळत चंचल काही, भिजून गेले पंख तरीही. बसला तारावरती पक्षी, मध्येच टिंबक थेंब कोवळा. इथे मध्येच टिंबक थेंब कोवळा म्हणते. कोवळा फुलवीत जळी वलयांची नदी. आता इथे भिजून गेले पंख तरी बसला तारावर, म्हणजे तारावरती तो पक्षी बसला आहे आणि मध्येच त्याचे ठिपके थेंब, पावसाचे थेंब त्याच्यावरती म्हणजे पडत आहे. म्हणजे इथं पाऊस याचा समानार्थी शब्द या पाऊस इथं याचा अर्थ आलेला आहे. नंतर समोरचा ध्वज मिरवित काजळी धुरांची, हा इथं आलेला आहे. ध्वज. ध्वज म्हणजे हा झेंडा. म्हणजे झेंडा आलेला आहे, पाऊस आलेला आहे, पाणी आलेलं आहे, परंतु नेत्र आलेला नाही. म्हणजे इथे सरळ पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? ज्या नेत्र उत्तर येईल याचा कवितेमध्ये उत्तर आपला समानार्थी शब्द आलेला नाही. अशा प्रकारे. तर ह्या इकडे असे गोल राहतात, इकडे रंगवायचं. मी इथे जस्ट दाखवलेला आहे, इकडे बाजूला रंगवावं लागते. नंतर शेवटचा प्रश्न आहे, पाण्यावर वर्तुळाची नक्षी कोण फुलवते? आपण तिसरा प्रश्न पाहू. पाण्यावर वर्तुळाची नक्षी कोण फुलवते? तिसरा प्रश्न, पाण्यावर वर्तुळांची नक्षी कोण फुलवते? नक्षी कोण फुलवते? इथं पर्याय आहे, निळसर तलम हवा. निळसर
तलम हवा. दुसरा आहे धुक्यात हरवलेली दृष्टी. धुक्यात हरवलेली दृष्टी. तिसरा आहे दुरून येणारी आगगाडी. दुरून येणारी आगगाडी. आणि चौथा आहे पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब. पक्ष्यांच्या थेंबावरून पक्ष्याच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब. ठिबकणारा पावसाचा थेंब. अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत. पाण्यावर वर्तुळाची नक्षी कोण फुलवते. तर इथे आपण मगाशी पाहिला दुसऱ्या प्रश्नामध्ये ठिबक थेंब इथं आहे त्याचे उत्तर. भिजून गेले पंख तरीही बसला तारावरती पक्षी, मध्येच ठिबके थेंब कोवळा, फुलवित जडी वलयांची नक्षी. म्हणजे इथं बघा निळसर तलम हवा तो इथं होऊच नाही शकत. धुक्यात हरवलेली दृष्टी तेही नाही होऊ शकत. दुरून येणारी आगगाडी, तिच्या काय आगगाडी येत दुरून उत्सुक खडखड धडधड, आज तिची पण भिजून झाली हवा नाजूक, तो पण येणार नाही. पाण्यावर वर्तुळाची नक्षी कोण फुलवते. तर हा पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब. म्हणजे ठिपके थेंब म्हणतो. म्हणजे हा पावसाचा जो थेंब आहे तो पक्ष्यांच्या पंखावरून आहे. ते भिजून गेले पंख तरी, म्हणजे याच्यावरून पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब हा उत्तर इथे येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 अशा प्रकारची वर्तुळ दिली असती आणि तिथे क्रमांक दिले असतील 2, 3 आणि 4. तर हा 4थ्या क्रमांकाचा उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला वर्तुळ रंगवावे लागेल. तर मित्रांनो अशा प्रकारे हा आपला भाग समाप्त झालेला आहे. नमस्कार. भेटूया आपण आपल्या पुढील भागामध्ये.